राज्यातील एसटी स्थानक होणार आयकॉनिक। पहिल्या टप्प्यात 147 बस स्थानकांचा करणार विकास। प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा मिळणार। उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा महत्त्वपूर्ण निर्णय। ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारी लालपरी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे, त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, सुखकर प्रवास असायला हवा। याला कायमच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं प्राधान्य राहिलंय। केवळ प्रवासच नाही तर बस स्थानक आणि इतर सुविधाही दर्जेदार हव्यात, यावरही त्यांचं विशेष लक्ष असतं। नुकतीच त्यांनी एसटीच्या जागी पीपीपी तत्वावर विकसित करण्यासंदर्भात एक बैठक घेतली। या बैठकीत पीपीपी तत्वाच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बस स्थानकं आणि इतर वास्तू आधुनिक सुविधांसह आयकॉनिक करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी दिले। राज्यभरात एसटी महामंडळाची बस स्थानकं आणि आगारांचं मोठं जाळं विस्तारलंय। मात्र अनेक बस स्थानकांच्या इमारती 40 वर्षांहून अधिक जुन्या असल्यानं प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळ 2.0 अंतर्गत आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित बस स्थानकांच्या विकासावर भर देण्याचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतलाय। यात पहिल्या टप्प्यात 147 बस स्थानकं आणि एसटीच्या जागांचा विकास केला जाणार आहे। या माध्यमातून आधुनिक बस पोर्ट, प्रवासी सुविधा, कार्यालय, हॉस्पिटल, चित्रपटगृह, नागरिक सेवा केंद्र अशा सुविधा विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलंय। तसंच सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा आणि एसटीच्या इलेक्ट्रिक बसेससाठी स्वतंत्र चार्जिंग व्यवस्थाही उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे लवकरच एसटी स्थानकांचं रूपडं पालटणार आहे। याआधीही मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून शिंदे साहेबांनी एसटी प्रवासात महिलांना 50% सवलत, 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास यासारखे निर्णय घेऊन प्रवाशांना मोठा आधार दिलाय। आता प्रवासासोबतच अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून एसटीच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे।